बेकायदेशीर गावठी पिस्तूल हाताळताना मित्राच्या हातातून दुसऱ्या मित्रावर गोळी झाडली गेली। यामध्ये रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाल्यावर ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे दोघांचंही बिंग फुटलं। या प्रकरणी गोळी झाडणाऱ्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना शनिवारी रात्री कोंढवा परिसरात घडली असून या घटनेत जखमी झालेला प्रदीप सावंत हा उपचारासाठी आंबेगावातील एका रुग्णालयात दाखल झाला। त्या ठिकाणी त्याने अंगाला गोळी लागल्याची बाब डॉक्टरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला। मात्र उपचारादरम्यान गोळी लागल्याचे उघड झाले। तेथून आंबेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली। याबाबत पोलिसांनी सावंतकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचा मित्र अनिल चव्हाण हा बेकायदेशीर आणि विनापरवाना गावठी पिस्तूल हाताळत होता। त्यावेळी गोळी सुटून खांद्याला लागून दुखापत झाली। यानंतर अनिल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। त्यासोबतच या गुन्ह्यातील आरोपीची धिंड देखील कोंढवा पोलिसांकडून काढण्यात आली।